हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे श्रेया फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मला आहे ना अर्जंट कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे होते. तर मी आता कोणते कोणते आहेत त्या कस्टमरचं ब्लाऊज आणि अस्तर मी ते आता इथे शोधत होते. तर 2 ब्लाऊज संगच मी कटिंग करणार आहे. हे 32 मापाचे कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं होतं मला. तर हे ब्लाऊज 15 दिवस झाले आले होते माझ्याकडे, पण मला काही टाईमच भेटत नव्हता शिवायला. तर घरातलं उरकून हे सगळं आवरून मग मग मी मशीनवर बसते. तर मग घरातलं काम सगळं उरकलं का मग मी येते आणि इथं ब्लाऊज शिवायला बसते. तर 2-4 दिवस काय केलंच नाही मी. मग कस्टमरचा फोन आला तर त्यांना हे अर्जंटमध्ये लागतं ते ब्लाऊज. मग मी कटिंग करायला घेतले. आणि कधी कधी ना खूप कंटाळा येतो ब्लाऊज शिवायला. एकदा काम सुरू केलं का मग काहीच वाटत नाही, पण जोपर्यंत कामाला हात लावत नाही ना तोपर्यंत खूप कंटाळा येतो. तर आता मी ह्याच्यावरचे अस्तर काढून घेतले आणि हा मापाचा ब्लाऊज पण काढून घेतला आणि हे 2 अस्तर घेतले. 2 अस्तरचे ब्लाऊज शिवायचे होते. तर वहीवर मी ह्याचं माप वगैरे लिहून ठेवलं होतं. तर वहीवर मी माप लिहिलं होतं. तर मी परत एकदा रीचेकिंग करत आहे की बरोबर आहे का. कधी कधी विसरून पण जातो आपण ना काही गडबडीमध्ये. मग मी परत चेक केलं तर 32 मापाचंच होतं हे ब्लाऊज. कटोरी ब्लाऊज होतं. पुढचा गळा होता 5, मागचा गळा पण छोटाच होता आणि बाही लांबी होती 5 आणि उंची होती ह्याची 12च होती. पण मी माझ्याकडं पहिलं एक पॅटर्न होतं 12.5चं ना मापाचं उंचीचं. तर मी त्याच्यावरच कट करून घेतलं, कारण का सारखे सारखे मापं पण काढायला नको होतं, ते नको वाटतात. मग मी काय केलं, उंची थोडीशी अर्धा इंच जास्तच होणार होती. म्हटलं मी ॲडजस्ट करेन थोडीशी. मग त्यासाठी मग मी तेच पेपर पॅटर्न वापरलं 12.5 उंचीचं, 12च्या उंचीसाठी. आणि मग आता मी तर अस्तर बरोबर करून घेते. तर इस्त्री पण मारून घ्यायला लागते, पण इस्त्री मी काय मारली नाही. तर बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इस्त्री वगैरे मारून नीट करीन. आता अस्तर जरा चुरगळले होते, त्याला हाताने जरा असं फिनिशिंग करून घेतलं जरासं. आणि मग मग मी कटिंगला सुरुवात करणार होते. जरा असं 2 ब्लाऊज संगच होते ना, मग कटिंग करायला इकडे तिकडं जाऊ नये म्हणून त्यांना व्यवस्थित ठेवून हे करायचं. तर आता इथं मी पेपर पॅटर्न बघत होते कुठे ठेवले. ते काय होतं सगळं एकदम ठेवलं का मग ते भेटतच नाही, एक इकडे एक तिकडं. मग मी असे फोल्ड करून ठेवलं होतं ज्याच्या मापाचं. आणि एखादा ब्लाऊज शिवायला घेतलं का ते मग परत इकडं तिकडं ठेवलं का मग ते भेटतच नाही, असं होतं. मग आता हे मी काढून घेतलं आहे 32 मापाचं. तर हे मला कटोरी थोडी मोठीच वाटत होती 32ची. तर मी 30 मापाचं पण कटिंग करणार होते, पण 30 मापाचं छोटं झालं असतं. मग मी 32 मापाचंच कटिंग घेतलं. कटोरी मोठी वाटत होती. मी इथं शोधत होते 30 मापाचं बघत होते मी कसं दिसन ते. ह्याची पण कटोरी थोडी मोठीच होती, उंची जास्त होती ह्या मापाची. ह्याची उंची होती 13 इंच असेल. मग हे नाही घेतलं मी कटिंगचं, म्हटलं नको उंची जास्त होईल. काय काय कस्टमर जे हायटेला कमी असतात ना त्यांना तेवढीच उंची चांगली दिसते. मी काय करायची, पहिले कस्टमरची उंची जरा जास्तच धरायची, पण काय काय कस्टमरला जास्त उंचीचे ब्लाऊज आवडत नाही. मग जे छोटे मापाचे ब्लाऊज असतात आणि त्यांची उंची कमी असते, जे बुटक्या बाय असतात ना, तर त्यांना उंची ब्लाऊजची कमी चांगली दिसते. आणि आपल्यासारख्या अशा जरा जास्त जाड भरगच बाय असतील ना, मग त्यांना उंची आहे ना जास्त चांगली वाटते, मोठी लांब. आणि काय काय वेळेस काय होतं, ब्लाऊज पण वर जातात काय काय बायांचे ना, मग त्याच्यामुळे मला उंची जास्तच आवडते ब्लाऊजची. पण जे छोटे बुटक्या बाय असतात ना, तर त्यांना आहे ना त्यांच्या मापासारखीच उंची धरायला लागते. मग तीच त्यांना आवडते, कारण का त्यांना ते बरोबर नाही दिसत, मग जास्त मोठा ब्लाऊज वाटतो. मग आता इथं मी पेपर पॅटर्न ठेवून घेतले आहेत. हे कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न आहेत 32 साईजचं. दरवेळेस मी नाही काढत बसत पॅटर्न, थोडंसं वेगळं माप वाटलं तर मग मी काढते, नाही तर मग मी नाही काढत. आणि घरातलं उरकून सगळं करायचं म्हटलं का टाईमच आवरत नाही आणि उरकत पण नाही. आणि घरातलं करून दमायला होतं, मग मशीन बसायला नको वाटते.
आज अर्जंट द्यायचेच होते म्हणून मी मशीनवर बसले आणि हे कट करून घेतले ब्लाऊज. एकदा कट करून ठेवले का शिवायला जास्त वेळ लागत नाही. तर ज्या पण मैत्रिणी नवीन असाल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला, बेल आयकॉनही दाबून ठेवा. आणि ज्या पण मैत्रिणी घरातनं पाहत असतील त्यांना पण असा व्यवसाय करायचा असेल घरी बसून तर त्या पण करू शकतायत. तुम्हाला एखादा क्लास करायचा असेल तर तो पण तुम्ही करू शकता आणि घरी बसून आपलं इन्कम वाढवू शकता. आता तुम्हाला तर माहितीच आहे ब्लाऊजची शिलाई किती वाढलेली. गावच्या बाजूला सुद्धा आता 250 रुपये शिलाई केलेली आहे कटोरी ब्लाऊजची. आणि बाकी तर डिझाईनचे तर वेगळंच घेतात. आणि फॉल पण 70 रुपयाला आहे इकडे. आणि 20 रुपयाचा फॉल गेला तरी 50 रुपये आपल्याला परवडतं. फॉलमध्ये पण परवडतं. फक्त थोडी प्रॅक्टिस झाली का फॉल लावायला मग परवडतं आपल्याला. कारण का फॉल लावायला पण वेळ लागतो ना, आणि नवीन नवीन असल्यावर तर जास्तच वेळ लागतो. आणि एकदा प्रॅक्टिस झाली का मग फॉल लावायला पण काय वाटत नाही. तर माझी फॉल पिकोची मशीन ना बिघडली, त्याची खालचा तो पट्टाच तुटून गेला. तर कॉपर का काहीतरी म्हणतात तो. तर मला फॉलची मशीनसुद्धा नीट करून आणायची आहे. ते मला साड्या ज्या आल्या होत्या मी त्या रिटर्न केल्या. फॉल पिकोची मशीन बंद पडल्यामुळे तर मी त्या रिटर्न केल्या आहेत. आणि मग आता माझे का आता किती 6 ब्लाऊज आहेत शिवायला. तर मी आता हे 2 शिवते. आता 2 साधे आहेत आणि 2 कटोरीचे आहेत. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. तर हे मी पण नवीन नवीनच चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे मला पण थोडीशी भीती वाटते ब्लाऊज कसे बसतात कसे नाही. मग मला जरा शिवायला पण जरासं हे वाटतं. पण एकदा आणि माझे स्वतःचे किंवा घरातल्यांचे शिवायला मला काय वाटत नाही, मी बिनधास्तमध्ये शिवते. पण बाहेरचे कस्टमरचे ब्लाऊज असले का मला थोडी भीती वाटतेच की कसे होतील कसे नाही, बसतील का व्यवस्थित, असं थोडीशी भीती वाटते. तर हे कटिंग वगैरे करून झाले माझं आता हे दोन्ही ब्लाऊज. ते आता हे अस्तरचं ठेवून मी कटिंग करून घेते पटापट. तर तुम्हाला पण असाच व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही करू शकताय घरातली कामं उरकून. तर मी पण हळूहळू सेटअप बसवला आहे, थोडं थोडं घेतलेलं आहे मटेरियल. हे 2 मान्या, परत हा काउंटर, आणि हे इथं खालीच आमचं रूम होते 2. तर एका रूममध्ये मी हे सगळं ठेवलं आहे. आणि खाली रोड पण आहे, तर तिथं मला आता बोर्ड पण लावायचं आहे. तर बघूया आता आपण हळूहळू थोडं थोडं करूयात ग्रोथ. तर बोर्ड लावलं तर लोकांना पण कळतं ना की इथे शिवतात हे ते ब्लाऊज वगैरे. आणि आपण ना इझिली एखादा ब्लाऊज तर शिवू शकतो घरातलं काम उरकून. तर 250 रुपये जरी धरले एका ब्लाऊजचे तरी रोजचे आपले 200 रुपये समजे आपण पकडले, अस्तर वगैरे सगळं सोडून 200 रुपये जरी आपल्याला रोज एका ब्लाऊजचे भेटले तरी आपल्याला त्याचा फायदाच आहे. तर घरातलं काम उरकून पण आपण हे करू शकतो. तर आपल्याला घरातून बाहेर जॉबला जायचं म्हटलं का सगळं आवरून जायचं, मग ते आपल्याला एवढं होत नाही. मग त्यासाठी आपण एखादा व्यवसाय करू शकतो घरी बसून. तुम्हाला तुमचं जे स्किल आहे ते तुम्ही ओळखा आणि तिथून घरातून छोटासा बिझनेस का होईना तर तुम्ही करा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ना. आजकाल ना एकाच्या पगारावर परवडतच नाही. किती जरी पगार असला ना तरी तो कमीच पडतो आहे. म्हणून स्त्रियांनीसुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहून कोणता तरी बिझनेस केलाच पाहिजे. आणि ही सुरुवात आत्तापासूनच केली पाहिजे. नंतर करू नंतर होईल असं करता करता ना होतच नाही. म्हणून आपण ते म्हणतात ना उद्या करण्यापेक्षा ते आजचं काम आजच केलेलं बरं. तसं आपण आपला बिझनेस कसा ग्रो होईल ह्याकडे लक्ष द्यायचं. आणि एखादा व्यवसाय तुम्ही चालू केला तो काय लगेच पळणार नाही. थोडासा त्याला हे लागणार, टाईम तो लागतोच. पण आपल्याला वाटतं की लगेच झालं पाहिजे, म्हणून ते लगेच होत नसते. म्हणून आपल्याला थोडासा वेळ थांबायला लागणारच आहे. आणि मग आपलं हळूहळू आपण त्याच्यात आपल्या त्याच्यातलं व्यवसायातलं कळत गेलं, आपल्याला नॉलेज येत गेलं का मग तो आपोआप व्यवसाय ग्रोथ होत जाते आपल्या व्यवसायाची. म्हणून कोणतंही काम आधी स्लोली चालतं आणि मग नंतर त्याची ग्रोथ होते. एकदम ग्रोथ होत नाही. हे बिझनेसमध्ये असंच असतं. तर मी पण साड्या आणल्या होत्या, पण मला ऑनलाईन विकायच्या होत्या, पण माझी डेअरिंगच झाली नाही ऑनलाईन उभं राहून बोलण्याची.
मग मी पाहिलं किती कॉम्पिटिशन आहे, ह्याच्यात आपण टिकू का. मग मी काय केलं, मी ऑनलाईन केलंच नाही. मग ऑफलाईनच माझ्या ज्या कस्टमर यायचे त्यांना दाखवायची. मग ते बघून त्यांनी त्या घेतल्या. आता 10-12 साड्या उरल्या असतील. मी काय आता परत मटेरियल मागवलं नाही आणि म्हटलं नको, आता आपल्याला बोलण्याची टेक्निक नाही एवढी, कस्टमरला सगळं कसं बोलायचं काय बोलायचं नाही का. म्हणून म्हटलं नको, आता आपण साड्यांचा व्यवसाय करायचाच नाही. तर तुम्हाला करायचं असेल, तुमच्यामध्ये ते टॅलेंट असेल, तुम्हाला बोलून कस्टमरला कन्व्हिन्स करता येत असेल तर तुम्ही ते पण करू शकताय. आता आपण बघतोय ऑनलाईन किती जणी करतात आहे साड्यांचा व्यवसाय. तुम्हाला साड्यांचा करता येऊ शकतो, मॅक्सीचा करू शकता येतो, गाऊनसुद्धा रोज रोज लागतातच घालायला. तर ह्याचासुद्धा व्यवसाय, तुम्ही गाऊनचा व्यवसायसुद्धा करू शकताय घरी बसून. यूट्यूबमध्ये, इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती तुम्ही ते करू शकताय. लाज नाही धरायची. आपण प्रत्येक गोष्टीची लाज धरतो की लोक काय म्हणतील, आपण कसं काय बोलायचं, ह्या गोष्टी पण येतात ना. तर त्या लाजायचं नाही, आपल्याला कष्ट करायचे. आपण काही लोकांकडे काय पैसे मागायला जातो का आपल्याकडे नसल्यावर. आपल्यालाच लागतात ना कमवायला. मग लोकांचा विचार नाही करायचा. तर आता हे बघा, असं कटिंग करून ठेवलं ना, असं बांधून ठेवायचे. मी 10वी नंतर क्लास केला ना, तर तिथं त्या मॅडमला खूप सारे ब्लाऊज शिवायला यायचे. मग त्या ना अशा कटिंग करून ठेवायच्या ना, अशा बांधून ठेवायच्या. आणि मग त्यांच्या ज्या जवळच्या होत्या ना शिवणाऱ्या, मग त्यांना अशा द्यायच्या त्या कटिंग करून शिवायला, असं बांधून. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.